मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत मधापुरी येथे 700 सीताफळ वृक्षाची लागवड करण्यात आली। वृक्षप्रेमी षण्मुखन नाथन तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गाठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली। या प्रसंगी प्रबोधन करताना वृक्षप्रेमी नाथन यांनी सांगितले की वृक्ष हे आपली आई आहे, देवता आहेत। आई जन्म देते तर वृक्ष हे जन्मभर प्राणवायू देतात। लिंबाच्या झाडाच्या लिंबोळ्या जमा करून मिळेल त्या जागेवर 2 इंच गड्डा खोदून 2 लिंबोळ्या टाकून त्यावर माती टाकून द्या, म्हणजे हजारो लाखो लिंबाचे झाड उगवतील आणि रोगराईपासून आपल्याला दूर ठेवतील, असे त्यांनी सांगितले। वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे। मधापुरी ग्रामपंचायत ही तालुक्यात सर्वच बाबतीत अग्रेसर असून मधापुरीचे कर्तव्यदक्ष सरपंच प्रदीप ठाकरे, सदस्य व गावकरी मिळून मधापुरी गावात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्ष लागवड करून आदर्श निर्माण करीत आहे। वृक्ष लागवडीकरिता पंचायत समिती गटविकास अधिकारी गाठेकर, वृक्षप्रेमी नाथन, जिल्हा परिषद सदस्य योगिता मोहन रोकडे, पंचायत समिती सदस्या सविता ज्योतिबा माहुरे, विस्तार अधिकारी विजय कीर्तने, विस्तार अधिकारी नाना पजई व ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले, विदर्भ न्यूज प्रतिनिधी बाळासाहेब गणोरकर, पत्रकार शफीखान पठाण, पत्रकार पंकज सातपुते उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांचे शाल व बेलाचे वृक्ष देऊन सत्कार करण्यात आले। सत्कार सरपंच प्रदीप हरिदास ठाकरे व उपसरपंच रवींद्र सोळंके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष उमेश ठाकरे, ग्रामसेवक एस येवले, सदस्य नितेश खलोरकर, माधुरी इंगळे, राजकन्या पवार, संगीता गांजरे, रोजगार सेवक रवींद्र मोहिते, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजाब मोहिते, ग्रामपंचायत कर्मचारी संजय नाईक, नंदू शिरस्कार, शुभम साव यांच्या हस्ते करण्यात आला। भारत वृक्ष लागवड क्रांती अंतर्गत मौजे ग्रामपंचायत मधापुरी येथे माननीय सरपंच प्रदीप पाटील ठाकरे यांच्या संकल्पनेतून या गावातने 1000 वृक्ष लागवडीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि ग्रामपंचायतमार्फत आज रोजी इथं लागवड करण्यात आलेली आहे। याबद्दल मधापुरीवासियांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो। ही जे वृक्ष लागवड केलेली आहे यामुळे आपल्याला ऑक्सिजन चांगल्या प्रकारचं मिळेल आणि आपलं आरोग्यमान चांगल्या प्रकारचं राहील। ज्याप्रमाणे आता आपल्याला माहितीच आहे कोरोना हा ही साथ सर्व जगभर चालू आहे, तशाच प्रकारचं आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता पडणार आहे आणि ऑक्सिजन आपल्याला रोजच्या जीवनात जसं पाणी लागतं तसं ऑक्सिजनची आवश्यकता आहे, मिनटामध्ये आवश्यक आहे। त्यामुळे वृक्ष संवर्धन करणं, वृक्ष लागवड करणं, वृक्ष संवर्धन करणं आणि वृक्षाची जोपासना करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि सर्वांनी या मोहिमेला हातभार लावून चांगल्या प्रकारची लागवड केलेली आहे। त्याबद्दल मधापुरीवासियांचं मी अभिनंदन करतो। मी नाथन, संस्थापक भारत वृक्ष क्रांति मुहिम, अकोला जिला में भारत वृक्ष क्रांति मुहिम अंतर्गत संपूर्ण गांव में निम्बोली बीजारोपण कार्यक्रम चालू है। आज मोतीजापुर तालुका मधापुरी गांव में सरपंच और नागरिक का सहयोग से यहाँ 1000 वृक्ष लागवड के लिए है और पूरा गांव में निम्बोली बीजारोपण करने के लिए नियोजन किया है। सभी गांवकरी मंडली, किसान भाइयों सब लोग अपना अपना खेती का बाद में निम्बोली बीजारोपण करने वाले हैं। ऐसा आप ये गांव का हर एक नागरिक को इस उपक्रम के लिए मैं अभिनंदन करता हूं और ये जो इतना हज़ारों पेड़ पैदा होने वाला है इसका पूरा बेनिफिट ये गांव का हर एक नागरिक को मिलने वाला है। सभी ग्राम पंचायत वाले ऐसा ये उपक्रम को लागू करिए, ऐसा मैं विनंती करता हूँ। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।